शहरात राहणाऱ्या नागरिकांना तसं पाहायला गेलं तर सर्वच सुख सोयी सुविधा असतात. आयुष्य जगण्यासाठी लागणाऱ्या अन्न, वस्त्र, निवारा आणि पाणी या मूलभूत गरजा आपण आपल्या कष्टाने गमावतोच. पण देशातील, महाराष्ट्रातील काही लोक खरं तर या गरजांना अपवाद आहेत. महाराष्ट्रातील अनेक गावातील स्त्रियांना 4-5 किलोमीटर पायपीट करत पाणी आणावं लागतं. जी खरं तर अत्यंत मूलभूत गरजांमधील सर्वाधिक महत्वाची गरज आहे, तीच पूर्ण करण्यासाठी जीवाचं रान करावं लागतं. पाणी म्हणजे जीवन. मात्र याच पाण्याशिवाय माणसाच्या वैयक्तिक जीवनात एका व्यक्तीला काय काय हाल अपेष्टा भोगाव्या लागल्या याची सत्य कथा सांगणारा पाणी हा आदिनाथ कोठारे दिग्दर्शित चित्रपट 18 ऑक्टोबरला प्रदर्शित झाला. जाणून घेऊयात या चित्रपटाबद्दल. नमस्कार, मी रसिका शिंदे. तुम्ही पाहताय महा MTV आणि माझ्यासोबत कॅमेऱ्यावर आहे आलेख. नांदेडमधील एक लहानसं गाव नागदरेवाडी, जिथे पाणी आणण्यासाठी गावातील स्त्रियांना 3-4 किलोमीटर लांब असलेल्या गावामध्ये जाऊन त्यांच्या विहिरीतून पाणी आणावं लागतं. आता गावात पाण्याचा टिपूसही नसल्यामुळे गावातील मुलांना कुणी मुली देत नाही आणि परिणामी मुलांची लग्न होत नाहीत. शिवाय पाण्याअभावी रोजगार, शिक्षण नाही आणि त्याचा दुष्परिणाम म्हणजे गावातील पुरुष मंडळी ही व्यसनांच्या अधीन गेलेत. पण या सगळ्या खडतर परिस्थितीत हनुमंत केंद्रे, ज्यांना बाबू असं म्हटलं जातं, तो तरुण कायमच गावाचा विकास कसा होईल यावर भर देणारा. बरं, त्याचा मोठा भाऊ बालाजी हे सामाजिक कार्यकर्ते, त्यामुळे लोकांचं भलं कसं होईल याचा विचार करण्याची वृत्ती बाबू याला घरातूनच मिळाली. तर असा हा बाबू लग्नासाठी मुलगी पाहत होता. नांदेड शहरात राहणाऱ्या सुवर्णाचं स्थळ त्याला आलं आणि तिच्यावर त्याचा जीव जडला. लग्नाची सगळी बोलणी झाली, पण ज्यावेळी बाबू नागदरेवाडीचा आहे हे कळलं, तेव्हा सुवर्णाच्या घरच्यांनी लग्नाला नकार दिला. त्यांनी नकार द्यायचं कारण होते म्हणजे गावात पाणी नाहीये. परंतु लग्न करेन तर सुवर्णाशीच असं मनाशी बाबू यांनी पक्क केलं आणि आपल्या होणाऱ्या बायकोसाठी चक्क अख्खं गाव बदलण्याचा त्यांनी हट्टच धरला आणि त्यासाठी गावात पाणी आणण्याचा त्यांनी निर्णय घेतला. आता तो प्रवास किती खडतर होता, गावकऱ्यांना एकत्रित ठेवून गावात प्रत्येकाच्या घरात पाणी हवं यासाठी बाबूने काय काय संघर्ष केला, कसा संघर्ष केला ते पाहण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी पाणी हा चित्रपट नक्की पहा. शिवाय आपला होणारा नवरा हा बायकोसाठी अख्खं गाव बदलतोय आणि त्याचमुळे सुवर्णाची जी सहनशीलता होती ती पण खरं तर या चित्रपटातून प्रत्येक मुलीने शिकण्यासारखी आहे. नागदरेवाड्यातील एका असामान्य माणसाच्या संघर्षाची कथा दिग्दर्शक आदिनाथ कोठारे यांनी मांडली आहे. खरं तर त्यांचे वडील महेश कोठारे हे देखील सुप्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते. शिवाय त्यांची चित्रपट दिग्दर्शित करण्याची शैली, कथेची निवड जरा वेगळी आहे. त्यामुळे भविष्यात आदिनाथ यांनी एखादा चित्रपट जर का दिग्दर्शित केला तर तो त्याच पठडीतील विनोदी ऍक्शनपट असेल असा अंदाज खरं तर सगळ्यांनी बांधला होता. पण आदिनाथ कोठारे अशी वेगळी कथा, सत्य कथा आणि खरंच मनाला भिडणारी कथा मांडतील असं वाटलं नव्हतं. पण मराठवाड्यातील खरं तर असं एक गाव, ज्याचं कदाचित कुणी नावही ऐकलं नसेल, अशा गावातील पाण्याची सत्य भीषण परिस्थिती आणि ती दूर करण्यासाठी कष्टाचं पाणी करणारे जलदूत हनुमंत केंद्रे यांची संघर्ष गाथा, अर्थात बायोपिकच म्हणावं लागेल खरं तर, तो आदिनाथ कोठारे यांनी प्रेक्षकांसमोर आणला. आदिनाथ यांनी अतिशय उत्तम दिग्दर्शनाची आणि अभिनयाची देखील बाजू सादर केली आहे. यासाठी त्यांचं विशेष कौतुक खरं तर करावं लागेल. मुळात महाराष्ट्रातील एका गावातील ती सत्यकथा असल्यामुळे जितकी ती प्रेक्षकांना खरी वाटेल तितकीच प्रेक्षक ती आत्मसात करतील याचा विशेष विचार लेखन आणि दिग्दर्शनातून केलेला दिसतो. चित्रपटाचा मूळ गाभा आहे पाणी, पण त्या मूळ कथेला धक्का न लावता हनुमंत केंद्रे आणि सुवर्णा यांची प्रेमकथा देखील अगदी सफाईदारपणे मांडली आहे. गावाकडे नुकतंच लग्न ठरलेले किंवा दोन अनोळखी स्त्री पुरुष एकमेकांशी कसे बोलत असतील, वागत असतील, कुठे भेटत असतील, बरं भेटल्यावर त्यांचं कॉन्व्हर्सेशन काय असेल, मर्यादा ते काय पाळत असतील, हे अभ्यासपूर्वक खरं तर मांडलंय. तसेच नागदरेवाडीत गावकरी ज्या भाषेत बोलतात त्यांची बोली भाषेवरही अतिशय मेहनत घेतलेली दिसते. चित्रीकरणाबद्दल बोलायचं झालं तर संपूर्ण चित्रपटाचं चित्रीकरण हे नागदरेवाडीतील रिअल लोकेशन्सवर केल्यामुळे ते भयान वास्तव अगदी अंगावर येतं. ज्यावेळी गावात पाणलोट प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला जातो त्यावेळी पाणी घरात आणण्यासाठी आधी गावातील स्त्रियांनी घराचा उंबरठा ओलांडून एकत्र येणं गरजेचं आहे हा विचारच खरं तर मनाला भावतो. शिवाय आपल्याच घरात पाणी येणार त्यासाठी आपण मेहनत करून पैसे देखील कमावू शकतो ही बाब गावकऱ्यांना माहीत नसते आणि ती बाब बालाजी आणि बाबू दोघेही गावकऱ्यांना सांगतात, पटवून देतात. आणि ती गोष्ट महाराष्ट्रात जर का आजही अशी परिस्थिती जर कुठे असेल तर त्या गावकऱ्यांना नक्की ती संदेश देणारी आहे. दुसरी महत्वाची बाब म्हणजे सत्य घटना मांडत असताना प्रेमकथा ही त्या कथेचा महत्वाचा भाग असूनही कथा कुठेही भरकटत नाही.
इथे आवर्जून तांत्रिकदृष्ट्या सक्षम असलेला एक प्रसंग नमूद करावासा वाटतो. गावात पाणी येण्यासाठी आधी पावसाचं पाणी मुरण्याची प्रक्रिया सुरू असते आणि त्यासाठी बरेच खड्डे खणले जातात. बाबू गावकऱ्यांच्या मेहनतीला यश येतं आणि अखेर पाऊस पडतो. ज्यावेळी पाऊस पडतो तेव्हा पावसाचं पाणी त्या खड्ड्यांमध्ये मुरून कसं जमिनीत मुरतं त्याचं चित्रीकरण ग्राफिकली खूप सुंदररित्या करण्यात आले. महत्वाचं म्हणजे पाणी यावं यासाठी विहीर खणावी लागते आणि कौतुकाची बाब म्हणजे खरी विहीर खणत चित्रीकरण केल्यामुळे पाण्याच्या तो कष्टाचा प्रवास अगदी जिवंत भासतो. शिवाय गावाकडची कथा असल्यामुळे तो लाल कलरचा फोन ज्यात कॉइन्स टाकून फोनवर बोलणं किंवा तिकडच्या मुलींचा जो पेहराव ज्या पद्धतीने त्या कपडे घालत असतील त्या सगळ्या अशा छोट्या छोट्या गोष्टी गावाकडच्या अगदी छोट्या छोट्या गोष्टी अतिशय उत्तमरित्या याच्यामध्ये मांडतात. त्यामुळे वेशभूषा केशभूषा आणि एकूणच आर्ट डिपार्टमेंटचं देखील विशेष कौतुक. चित्रपटातील प्रत्येक कलाकारांनी अप्रतिम अभिनय केलाय. सुवर्णाची भूमिका साकारणारी अभिनेत्री ऋचा वैद्य हिच्या तोंडी जरी कमी संवाद असले तरी गावातील मुलीचं अगदी हुबेहूब पात्र तिने साकारले. शिवाय हनुमंत केंद्रे यांच्या भूमिकेत स्वतः आदिनाथ कोठारे आहेत आणि त्यांनी अगदी मन लावून खरं तर त्यांची ही भूमिका साकारली आहे आणि त्यांच्या प्रत्येक त्या प्रसंगांतून ते दिसून येतं. त्यामुळे जिद्द आणि प्रेम या दोघांचं मिलन होणारी पाणी ही कहाणी आणि त्यांची प्रेम कहाणी जिथे प्रेक्षकांनी नक्की पाहावी. खरं तर सध्याच्या मसालापट, भयपट, विनोदीपट किंवा बायोपिक अशा वेगवेगळ्या जॉनरच्या चित्रपटांच्या यादीत पाणी हा चित्रपट प्रेक्षकांना आयुष्याच्या एका वेगळ्याच प्रवासात घेऊन जातो हे नक्कीच. पाणी या चित्रपटाबद्दल तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या नक्की कमेंटमध्ये लिहून कळवा. त्यासाठी महा MTVच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, फेसबुकवर आम्हाला लाईक आणि फॉलो करा, इंस्टाग्रामवरही आम्हाला फॉलो करायला विसरू नका. भेटूयात पुन्हा एकदा. तोपर्यंत धन्यवाद.